Hello everyone and welcome. As promised, आम्ही पुन्हा एकदा आलोय ओमकार देशपांडे सोबत इन मयुरी कदमबांडे शो मध्ये, जिथे आपण डिस्कस करतो फ्रॉम लॉ टू ग्रूमिंग आणि फ्रॉम फिटनेस टू रिलेशनशिप, एव्हरीथिंग ऑन वन प्लॅटफॉर्म. सो स्टे ट्यून नाउ. आज आपण डिस्कस करणार आहोत अंडरस्टँडिंग डायटिंग फॉर हेल्थ अँड वेट लॉस. लास्ट टाइम आपण बघितलंच आहे की ओमकारने कशा पद्धतीने त्याचं वेट रिड्यूस केलंय आणि विदाउट डायटिंग. सो आता एक्झॅक्टली डायटिंग न करता त्याने वेट लॉस कसं केलंय आपण ते समजून घेऊया. हाय ओमकार, कसा आहेस? हाय मयुरी, खूप मजेत आहे आणि खूप एक्साइटेड आहे या शो वरती परत यायला आणि छान वाटतंय. थँक्यू सो मच ओमकार. ओमकार, ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन आपले लास्ट टाइम झाले आणि त्यावर मला बरेचसे मेसेजेस आले होते की एक्झॅक्टली त्याने कसं काय वेट लॉस केलं आणि त्याने एवढं वेट लॉस म्हणजे खूप डायटिंग केलं का, त्याने क्रॅश डाएट वर गेला का. आता तू त्यावेळेला म्हणाला होतास की डायटिंग मध्ये मी ऑलरेडी खूप खादाड आहे आणि अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे खाण्यापासून माझी सुरुवात होते आणि खाण्यापासून माझा दिवस संपतो. मला हे जेव्हा मेसेजेस आले तर मी त्यांना म्हटलं, नाव यू वॉच द नेक्स्ट एपिसोड, जे तुम्हाला ही सगळे उत्तरं मिळतील. सो सुरू करूया आपण ओमकार डिस्कशनला. सो ओमकार, हे दिस थिंग ऑफ डायटिंग ऑलवेज कम्स हँड इन हँड वेन वी टॉक अबाउट वेट लॉस, करेक्ट? Right. तर मग आता हे वेट लॉस आणि डायटिंग आणि प्लस तुझ्या म्हणण्यानुसार तू काहीही डायटिंग नाही केलंय, बरोबर. हे जरा सांग, जरा क्लॅरिफाय. ऍक्च्युली आपण जे डायटिंग या चौकोनामध्ये ज्या गोष्टीला बसवतो ना, हे ऍक्च्युली आलेलं आहे, हे पाश्चात्य संस्कृतीमधनं आलेलं आहे. म्हणजे दिस इज डायटिंग कन्सेप्ट जे आहेत, दे आर मोर ओरिजिनेटेड इन टू द वेस्टर्न लँड्स. तिथं तुमचं म्हणजे जे मोर ऑफ म्हणजे कोल्ड क्लायमेट असतात, वेदर कंडिशन्स वेगळी असतात, त्यामुळे त्यांचं बॉडी डेव्हलपमेंट वेगळी असते. आणि इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर साऊथ इंडियन किंवा साऊथ एशियन्सचं जे बॉडी टाईप असतं, बॉडी स्ट्रक्चर असतं, कारण की ते मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे इंडियाचं पर्टिक्युलर जर आपण बघितलं तर ते ट्रॉपिकल झोन मध्ये आहे. त्यामुळं ते जे डायटिंग कन्सेप्ट आहेत ते आपल्याला सगळे लागू पडत नाही. त्यामुळे होतं काय, आता आपण जर आपल्या पूर्वापार पद्धतीनुसार चालत आलो तर आपल्या योगिक ट्रेडिशन मध्ये एक मिता आहार म्हणून एक कन्सेप्ट आहे. मित आहार. ओके. मित आहार याचा अर्थ काय आहे, जे आपण नॉर्मल खातो, जे आपण इझिली डायजेस्टेबल आहे, ते अन्न व्यवस्थित मॉडरेट याच्यामध्ये खाल्लं तर इट इटसेल्फ इज अ डाएट. म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं आपल्याला काही अवॉइड करायची गरज नसते, कारण आपण नॉर्मली म्हणजे ऑलरेडी आपण काही पद्धती आपण पाहतो, काही डिसिप्लिन्स पाहतो, त्यामुळे त्या डिसिप्लिन्स पाळल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा काही अवॉइड करायची काहीच गरज पडत नाही. तो ह्या काही गोष्टी आहेत, म्हणजे स्वतःचं काय एक्झॅक्टली गोष्टी आहेत. कारण हे जे डायटिंग कन्सेप्ट आहे हे एक्झॅक्टली कुठून सुरू झाले, जेव्हापासून फास्ट फूड चेन्स आणि हे सगळं कल्चर सुरू झालं. करेक्ट. त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं, आपले आई वडील किंवा आजी आजोबा त्यांच्या वेळेला डायटिंग काय नव्हतंच, डाएट प्रकारच नव्हता, राईट. हे सुरू झालं जेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. बरोबर. त्यामुळं डाएट डाएट म्हणजे इट्स नथिंग बट पार्ट अँड पार्सल ऑफ व्हॉट वी ईट एव्हरी डे फ्रॉम द चाइल्डहुड इज अ डायटिंग. आणि अच्छा. आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, तुमचं खाणं हेच तुमचं औषध बनू शकतं. म्हणजे खाणं जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला औषधाची गरज पडत नाही, आणि खाणं जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला औषधाचा काही उपयोग नाही. त्यामुळं फूड is such a intrinsic part of our Indian tradition, Indian culture, but we are highly ignorant about it. आणि we run after all those dieting concept. म्हणजे लिटरली मला आठवतं, मी ते डाएट मी ट्राय केलेले. म्हणजे तुम्ही किटोनिक डाएट म्हणा किंवा वाटेल ते. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला काहीतरी रिस्ट्रिक्शन्स पाळावे लागतात त्या डाएट्समध्ये, आणि जे की ते नॅचरली आपण ते पाळू शकत नाही. म्हणजे कधीही डाएट कुठलाही फॉलो करण्याच्या आधी मी सगळ्यांना तेच सांगतो, की कुठलाही डाएट फॉलो करण्याच्या आधी तुम्ही हे बघा की ते लाईफ लॉंग तुम्ही फॉलो करू शकताय का नाही. जर ते करू शकत नसाल, देन दॅट इज नॉट द करेक्ट डाएट फॉर यू. सो आत्ता म्हणजे डायटिंगचं एक ओव्हरव्ह्यू जस्ट मी इथपर्यंत सांगतो.
नाही, ह्यावर आपल्याला बरंच आता तुझ्या पहिल्या उत्तराने भरपूर प्रश्न माझ्या मनात आणलेत. कारण की तू जे म्हणालास, की पाश्चात्य संस्कृतीमधून आलेलं डाएट आहे किंवा तिथलं वेदर कंडिशन्स वेगळे आहेत आणि आपल्या इथले वेदर कंडिशन्स वेगळे आहेत. हे लक्षात आलं माझ्या. पण एक्झॅक्टली तुझं जे म्हणणं आहे, की आपण आपलं स्टेपल फूड जे आहे ते खात राहावं आणि जंक अव्हॉइड करावं, असं म्हणणं आहे का तुझं? जंक अवॉइड कम्प्लीट करायची गरज नाही, कारण काय आपण प्रॅक्टिकल जगामध्ये राहतो, त्यामुळं जिथं आपल्या आजूबाजूला 10 गोष्टी जंक आहेत आणि एक गोष्टी हेल्दी आहे, त्यामुळे इट इज ऑब्वियस फॉर अस की एखाद्या वेळेला जंक खाणं जंक आहे. कारण मला एक्झॅक्टली. सुद्धा आवडतं वडापाव खाणं, समोसा खाणं मलाही आवडतं. त्यामुळे मी 100% अवॉइड जंक असंही म्हणू शकत नाही, कारण कसं असतं, बऱ्याच वेळेला समजा आपण स्मूथ हायवेवरती आपण गाडी चालवतो, काहीच खड्डा नाहीये मध्ये, काय होईल, काही वेळानंतर आपल्याला झोप येईल. तसंच बरोबर. आपल्या बॉडी बद्दल असतं, म्हणजे आपण जर हेल्दी म्हणजे या गोष्टी सतत रेग्युलरली पाळत आलो, ऑब्व्हियसली इट्स इट्स राईट, इट्स इट्स रिअली गुड. बट कधी कधी काय होतं, बोरिंग होऊन जातं, म्हणजे खूप असं यार, काही गोष्ट अलग होण्याची. मग अशा वेळेला एखाद वेळेला जंक फूड खाल्लं तर इट ऍक्च्युअली हेल्प्स अस टू रिगेन आवर फेथ इन टू इट. म्हणजे जंक फूड खाल्लं की एक गिल्ट टाईप आपल्या डोक्यात तयार होतो, की अरे यार, मी हे उगाचच खाल्लं. मग परत डबल एनर्जीने आपण त्या गोष्टी पाळायला सुरुवात करतो. तो हम्म. जंक अच्छा. म्हणजे मी तर असं म्हणेन की यूज जंक फूड ऍज अ कॅटलिस्ट टू युअर हेल्दी फूड, असं मी म्हणतो. म्हणजे तू जे म्हणतोयस ते थोडंसं पटतंय मला. पण पूर्णपणे पटायला जरा अवघड जातंय, की आता काही लोकांचं कसं असतं, एक एक तुला आठवतं का, की बऱ्याच वेळेला असं म्हणतात इन्शुरन्स फॉर्म्स भरताना, की स्मोकिंग ते लिहितात ओकेजनली, ड्रिंकिंग ओकेजनली आणि ते ओकेजन असतं एव्हरी डे. असं बऱ्याच Correct. वेळेला होतं. करेक्ट. काही लोक फॉर्म भरताना असं लिहितात ओकेजनल आणि ते ओकेजन कधी आहे? फ्रिक्वेंटली. तसं जंक खाण्याचं ओकेजन किती फ्रिक्वेंटली आहे, ते पण मॅटर करतं. हो, तर ऑब्व्हियसली. आणि अकॉर्डिंग टू यू सपोज 7 दिवस आहेत आठवड्यातले. तर त्या दिवशी मग तू तू स्वतः किती वेळेला जंक खातोस? मी प्रयत्न करतो, म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी माझं जंक सहज होतं. म्हणजे त्याच्या जास्तही होऊ शकत नाही, म्हणजे एकदा दोनदा तरी होत असेल. म्हणजे मी एवढा ऍक्च्युली मोजला नाही. कारण मी काही गोष्टी एवढ्या सहजरित्या मी फॉलो केलेल्या, म्हणजे माझ्या लाईफस्टाईलमध्ये मी केलेत, की मला ते वेगळं कॉशियसली त्याच्यापासून की बाबा दूर राहणं किंवा त्याच्या जवळ जातो काही, या कॉशियस डिसिजन्स घ्यायची मला गरज नाही पडत. कारण कसं आहे, आता आपण जंक का खातो याचं जर उत्तर बघितलं आपण, तर मेन गोष्ट अशी असते की आपल्याला काही टेस्ट आपल्याला हवे असते. बरोबर राईट. आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मोस्टली हे जंक खाणं कधी वाढतं, जेव्हा आपण कुठल्या डाएट वरती असतो, तिथं आपल्याला सगळं अवॉइड करायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, बरेच डाएट असे असतात की कार्ब्स अवॉइड करा किंवा फॅट अवॉइड करा. तर त्याच्या वेळेला एक्झॅक्टली. आपल्याला म्हणजे एक वेगळं क्रेविंग चालू होतात आपल्याला, आणि मग तिथून मग आपण असं जेव्हा आपल्याला एक चीट डे येतो मध्ये, मग तेव्हा वी गो लूज. मग तिथून ती सगळी सायकल बिघडते, मग आपण गिल्ट मध्ये जातो. गिल्ट मध्ये गेल्यानंतर मग आपल्याला वाटतं यार कुछ नहीं होता है, इससे कुछ नहीं होने वाला, मी सोड देतो, मग सोडतो. परत वेट वाढतं, मग परत कुठल्या दुसऱ्या डायटीकडे होतो. त्यामुळं याच्या अगेन्स्ट जर आपण एक व्यवस्थित सगळं खाऊ शकणारं जर एक डिसिप्लिन पाळलं, तर जंककडे आपण फार जास्त बघत नाही. कारण एक मानसिक एक तयारी होऊन गेलेली असते तोपर्यंत आपली, की ओके, मी सगळं खाऊ शकतोय, दिस इज हायली सॅटिस्फाईंग, त्यामुळे मला काही गरज नाही वेगळं कुठं काही करण्याची. हम्म. कारण की हाच माझा प्रॉब्लेम होता. मी 3-4 वेळेला गेले, डाएट प्लॅन घेतलाय, फॉलो करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कारण की मला वेट रिडक्शन एक काही इट वॉज नॉट टू मच, पण तरी थोडं बहुत कमी करायचं होतं. आणि त्यानंतर मी म्हटलं, माय गॉड, हे मला पॉसिबल नाही आणि विदाऊट चपाती तर मी जगू शकत नाही. मी म्हटलं चपाती नसेल तर मी अशी उपाशी चक्कर येईल मला. मग ते मी आय कॅन नॉट सर्व्हाइव्ह विदाऊट चपाती. आय कॅनॉट सर्व्हाइव्ह विदाऊट सर्टन फूड. आणि मग नुसतंच बॉइल्ड चिकन खा, हे खा, ते खा. तर इट इज टू डिफिकल्ट फॉर अ पर्सन. म्हणजे ते एक वेगळंच टास्क होतं खाण्यासाठी आणि ते मेंटेन करण्यासाठी. आणि मग मला पुन्हा असं वाटतं, की
मी आजोबांच्या काळात जेव्हा विचार करायला जाते, तर माझे आजोबा किंवा आजी परफेक्टली फिट होते. आणि त्यांनी त्यांचं काम केलं, रुटीन केलं, एकही आजार कधीही नव्हता त्यांना. तर मग मला हेच समजत नाहीये, की अरे मग हे एवढं डायटिंग आणि हे सगळं आपल्याला का? जरी आपण तेच रुटीन फॉलो केलं तर. असं तुला काय वाटतं ह्यावर? म्हणजे तुझा ऑब्व्हियसली अभ्यास झालाय आता हो, ऑफिशियल म्हणजे त्याच्यावर त्यामुळे या सब्जेक्टवर. मी तर असं म्हणेन आपल्या आजी जे असतात, त्या वन ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट डायटिशियन्स आहेत. हं. राइट. म्हणजे त्यांना बरोबर माहिती आहे, की अच्छा आपल्याला काही आजार झाला तर कुठला काढा घ्यायचा किंवा आपल्याला असं काही झालं तर कुठलं खाण्यामध्ये काय करायचं असतं, हे त्यांना बरोबर माहिती असतं. हं. त्यामुळं एक 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 कॉमन मिथ आहे. मी जस्ट एक 2-3 मिथ्स हे करतो. एक मिथ अशी आहे, की आपण भात खाल्ला नाही पाहिजे. हं. वेट लॉसच्या वेळेला एक्झॅक्टली. आपण हां. म्हणतो की भात खाल्ला नाही पाहिजे कारण त्यांनी वेट वाढतं, कार्ब्स असतात त्याच्यामध्ये. पण आपण जर बघितलं तर आपण नुसतं भात खातो, कधीच आपण नुसता प्लेन राईस खातो. त्याच्याबरोबर आपण आमटी घेतो, त्याच्याबरोबर आपण भाजी घेतो, त्यानंतर लोणचं असतं, पापड असतं, सगळ्या गोष्टी असतात. आणि त्याच्यामधनं म्हणजे सगळे मिनरल्स असतात, व्हिटॅमिन्सचं मिक्सिंग असतं, कार्ब्स असतं. कार्ब्स सुद्धा हेल्दी असतात. म्हणजे कार्ब्स इफ यू ट्राय टू अव्हॉइड कार्ब्स दॅट इज अल्सो नॉट गुड. सो दिस इटसेल्फ क्रिएट्स अ होलसम मील. हं. त्यामुळे आपण बघतो जे आपले आजोबा आजी खात असतात, जेव्हा त्यांचं जर तुम्ही डिश बघितली तर यू विल फाइंड भात, राईस, चपाती, एव्हरीथिंग. करेक्ट. आणि ते असं कधी करणार नाही की अच्छा हे नको, हे मला मला आवडत, म्हणजे हे मला सांगितलं, म्हणजे डॉक्टरनी नाही सांगितलं, हे डॉक्टरनी नाही, ते नाही सांगितलं, असं कधी होणार नाही अनलेस इट इज अ मेडिकल कंडिशन. हं. ठीक आहे. दुसरं एक उदाहरण असं असतं की आपण म्हणतो केळ खाल्ल्याने वजन वाढतं. हे अरे मी हो, ऐकलंय. हे तर इतकं ऐकलंय मी आणि मी म्हटलं, की अरे सगळ्यात हेल्दी फ्रूट आहे ते. हो. तर याचं कारण असं आहे ना, अ, केळ म्हणजे काय? केळ हे एक सिंपल कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेटचं काम काय असतं? तुम्हाला इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाईड, हं. राइट? आता तुम्ही बघितलं असाल टेनिस जे खेळतात लोकं किंवा जे ॲथलीट्स असतात, ते केळ खातात. तर ते कुठल्याही त्यांच्या रूटीन म्हणजे कुठल्याही गेमच्या आधी. तर ते का खातात? कारण त्यांना एक इन्स्टंट एनर्जी सोर्स पाहिजे असतो. केळ म्हणा किंवा कॅडबरी पण काही-काही जण खातात. आता आपण काय करतो नॉर्मली केळ खातो आणि आपण पसरतो. मग आता काय होतं ते जे एनर्जी जी तयार झालेली असते बॉडीला काय वाटतं, की अच्छा मी काय हालचाल करत नाही, मला एनर्जीची काही गरज नाहीये. तर मी एनर्जी पुढच्या वेळेसाठी मी स्टोअर करून ठेवतो. हं. त्याच्यानंतर ते एनर्जी स्टोअर कसं होतं फॅटमध्ये रूपांतर होतं त्या एनर्जीचं. अँड दॅट्स हाऊ वी इन्क्रीज आवर वेट. तो जर बघितलं तर आपण केळ इज नॉट अ सोर्स ऑफ वेट गेन, बट व्हॉट वी डू आफ्टर इटिंग दॅट बनाना is what it decides whether we are increasing our weight or whether we are maintaining or whether we are losing our weight. त्यामुळे ह्या काही माइंडफुल गोष्टी आहेत, त्याचं पालन केलं की वेगळं काय करायची काहीच गरज नाही. ओंकार, आता मला एक गोष्ट सांग. आपण रुटीनने बऱ्याच वेळेला फ्राईड खातो. ठीक आहे. आता बऱ्याचशा ॲडव्हर्टायझिंग कंपनीज किंवा एजन्सीज हे सगळे लोक किंवा मोठ्या-मोठ्या सगळ्याच कंपनीज लो कोलेस्टेरॉल ऑइल, लो हे, मग फ्राईड कमी खा. पण मला नाही वाटत जेवढं रिफाइंड ऑइल आहे तेवढं ते हार्मफुल आहे ह्युमन बॉडीला. धिस इज व्हॉट आय हॅव हर्ड ऑफ. पण ह्याच्यामध्ये किती सत्य आहे, किती मिथ आहे? काय वाटतं? तुझं काय ओपिनियन आहे? ऍक्च्युली बघितलं तर आपण बरेच आता बाजारामध्ये मोस्ट ऑफ द ऑइल्स तुम्ही बघितलं तर ब्लेंडेड ऑइल किंवा रिफाइंड ऑइल मिळते. ठीक आहे. पण जर त्याच्या मागचं तुम्ही जर सोर्स बघितला तर रिफाइंड ऑइल म्हणजे काय असतं, जे नॉन ऑइल सीड्स असतात त्यापासून बनवलेले ते ऑइल असतात रिफाइंड. हं. त्याच्या अगेन्स्ट ट्रेडिशनली ऑइल वापरत आलोय म्हणजे जनरेशन्स मध्ये फिल्टर कच्ची घाणीचं तेल आपण म्हणतो, ते जे तेल जर तुम्ही वापरलं तर ते आरोग्याला खूप म्हणजे उपायकारक आहे. त्याचा त्यांनी खूप उपाय होतात आपल्या म्हणजे इट्स हायली बेनिफिशियल टू यूज फिल्टर ऑइल, कारण त्याची प्रोसेसिंग जी असते इट इज मोर नॅचरल. तुम्ही शेंगदाणा जर घेतला, ग्राउंडनट इज अ ऑइल, राईट? तर ते कोल्ड प्रेस होतं. कोल्ड प्रेस झाल्यानंतर ते जे तेल निघतं त्याचा आपल्याला डायरेक्ट आपण त्याचा वापर करतो. त्याच्या अगेन्स्ट आपण कुठलंही आता समजा राईस ब्रँड जर आपण घेतलं तर राईस ब्रँड इटसेल्फ इज नॉट अन ऑइल, राईट? तर त्याला एक्झॅक्टली. इतक्या प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये त्याला उकळतात की त्याचे जे जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते तिथंच मरून जातात आणि ऑल वी गेट इज रिसिड.
तर अजून एक मुद्दा असा आहे की रिफाईंड ऑइल का वापरतो आपण, म्हणजे एवढं आपल्याला माहिती असताना तरी सुद्धा बाजारामध्ये रिफाईंड ऑइल का आहे, त्याचं कारण असं आहे, तुम्ही 100 ग्राम शेंगदाणे घ्या आणि 100 ग्राम राईसचं हे घ्या, ब्रॅन म्हणजे राईसचं जे वरचं कव्हरिंग असतं ते. तेल कमर्शियली राईस ब्रँडचं जास्त बनतं क्वांटिटीमध्ये, कमी रिसोर्सेस मध्ये, आणि शेंगदाण्याचं खूप कमी बनतं. तो इकॉनॉमिकली ज्यांना कमर्शियलाइज करायचं आहे ते ऑटोमॅटिकली रिफाईंड ऑइल कडे वळतात. दुसरं, रिफाईंड ऑइलची जी शेल्फ लाईफ असते ती खूप जास्त असते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, वडापाव म्हणा किंवा जे तळलेल्या गोष्टी असतात ते रिफाईंड ऑइल मध्ये खूप वेळा तळून 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 निघतात आणि ऑइल तसंच राहतं, जास्त खराब होत नाही. त्या अगेन्स्ट जे फिल्टर्ड तेल असतं, तुम्ही एकदा दोनदा तळा, त्याच्यानंतर इट गोज ऑफ. त्यामुळं we should actually stick to the basics. We should actually stick to what nature uses. That's it. ते बरोबर म्हणालास तू, यू हॅव नेल्ड इट आय थिंक. कारण की आपण पूर्वी जर तुला आठवत असेल, आपण लहान होतो त्यावेळेला एक कंपनी होती, ते ऍड करायचे की अरे तुम्ही काय कोळशाने दात घासताय, आणि मग त्याच्यानंतर ते टूथपेस्ट वरती त्यांनी ऍड केली की नाही इससे सफेद दात सफेद रहेंगे, असं करायचं ते की, आणि दे वर लाईक ट्राइंग टू प्रूव्ह की कोयला इज नॉट गुड. आणि त्यानंतर ह्याच कंपनीज कोळशाची टूथपेस्ट 20-30 वर्षानंतर आज परत मार्केटमध्ये लॉन्च करतात. म्हणजे वी आर अगेन गोइंग बॅक टू स्क्वेअर वन. मला वाटतं द अवेअरनेस अमंग्स द पॉप्युलेशन of that sudden shift towards Western culture, Westernization, Western, I think adopting the Western culture is okay or good. पण आपल्या ज्या फूड हॅबिट्स आहे, आपली बॉडी त्या वातावरणाप्रमाणे बनली आहे, आणि अकॉर्डिंग टू दॅट इफ वी फॉलो, तरच आपण पण फिट राहू. मला वाटतं निरोगी राहण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. काय वाटतं तुला? ऍब्सोल्युटली. म्हणजे कसं असतं ना, आता आपण जेव्हा म्हणतो की मला वेट लॉस करायचा आहे, बरोबर, तर आपण एक विशिष्ट म्हणजे काय म्हणतो, एकाच अँगल मध्ये आपण बघतो की वेट लॉस करायचे, अच्छा म्हणजे मला एक खाणं मला रिस्ट्रिक्ट करायचंय, एक्सरसाइज करायचंय, दॅट्स ऑल. तर त्याच्या व्यतिरिक्त पण इतक्या गोष्टी आहेत. तुम्ही झोपेतनं उठल्यापासून काय करता, परत तुम्ही खाताय, पण तुम्ही ते सगळं तुम्ही व्यवस्थित खाऊ शकताय, नो डाऊट, पण ते सुद्धा कसं खाताय, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. आणि या गोष्टी आता एक तर आपण ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये, त्यामुळे आपण असंही नाही म्हणू शकत की वी शुड अवॉइड एव्हरीथिंग दॅट कम्स फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड. नो, करेक्ट, आपण ब्लेंड करू शकतो, राईट. करेक्ट. वी नीड टू ब्लेंड अवर एन्शंट ट्रेडिशनल कल्चर इन टू द वेस्टर्न कल्चर इन सच अ वे की आपल्याला ते वेगळं काही वाटता कामा नये, आणि आपण ते जी जर्नी आहे ती आपण एन्जॉय करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच जणांचा ही भीती असते की अच्छा माझं ऑफिस आहे, तर मी जर या गोष्टी पाळल्या, म्हणजे लोकांना हे पण पटतं कधी कधी की ओके, म्हणजे आपण लहानपणापासून करत आलोय, आपण ते केलं पाहिजे. पण एक भीती असते की आता ऑफिस आहे, हे सगळं सुरू होते, मला करता येईल का, राईट. पण आपण जर छोटासा प्रयत्न केला, ऑफकोर्स सुरुवातीला थोडंसं जड जाईल, ऑफिस टायमिंग इकडे तिकडे होऊ शकतील, बट थोडंसं जर आपण ऍडजस्टमेंट करायचा प्रयत्न केला तर दोन्ही गोष्टी ऍडजस्ट होऊ शकतात. तुम्ही जर बघितलं, समजा तुम्हाला असं विचार करा, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय पर्टिक्युलर वेळेमध्ये तुम्हाला औषध घ्यायचंय, तर तुम्ही डॉक्टरांना सांगाल का की अच्छा नाही, मला माझं ऑफिस आहे, मी काहीच करू शकत नाही. किंवा समजा तुम्हाला वर्स्ट केस, तुम्हाला आयसीयू मध्ये आहात, वेळच्या वेळी तुम्हाला केलंच पाहिजे, क्रिटिकल आहे, तुम्ही तिथं येऊन तुम्ही बोलणार नाही की माझी मीटिंग आहे, मी नंतर ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजन मास्क लावेल. इट इज दॅट इम्पॉर्टंट. पण आपण ते अजून येतोय, म्हणजे हळूहळू ती जागरूकता वाढतीये, विच इज गुड, बट स्टील देअर नीड्स टू बी लॉट ऑफ थिंग्स टू बी डन. ओके, आता मला अजून एक गोष्ट सांग, जंक खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं वर्कआउट तू वाढवतोस का? जंक खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं वर्कआउट वाढवतो का? नाही. याचं कारण असं आहे, वर्कआउट सुद्धा माझा म्हणजे एक रेग्युलर भाग होत गेलाय. त्यामुळे जे बॉडी प्रोसेसची जी सायकल आहे, सिस्टीम आहे, ती इतकी अशी डेव्हलप होत आहे की जंक जरी खाल्लं, इट गेट्स प्रोसेस्ड अँड इट गेट्स आउट. म्हणजे त्याला वेगळं वर्कआउट करायची किंवा वेगळं काही करायची गरज नाही. तुम्हाला
काय करायचं आहे, वी शुड जस्ट मेक शुअर की आपण वी आर रेग्युलर ॲट वर्कआउट, वी आर रेग्युलर ॲट मेंटेनिंग द डिसिप्लिन इन द फूड. मग त्याच्यानंतर एखाद दिवस ऑफ ऑफ डे घेतला, इट्स परफेक्टली फाईन आणि बॉडी विल टेक केअर ऑफ इट्स ओन. कारण शरीराला हे माहित असतं की तुम्ही जे काय करताय ते रेग्युलर करताय. त्यामुळे शरीर म्हणतं मला वेगळं काय करायची गरज नाही. त्यामुळे अचानक काहीतरी वेगळं तुम्ही एक दिवस हे केलं तर शरीर इट विल नो की दिस इज समथिंग फॉरेन अँड आय नीड टू गेट रिड ऑफ इट. ओके. ओके. राईट. आता कसं होतंय, आपण ऑलरेडी इतकं गोष्टी अंगात टाकतोय, चीज, बर्गर आणि या सगळ्या गोष्टी. त्यामुळं शरीराला माहित नाही की कुठलं काय आपल्यासाठी एक्झॅक्ट. हम्म. त्यामुळे आपल्याला वेगळं वर्कआउट करायची गरज असते, एक्सटर्नली काहीतरी स्टिम्युलेट द्यायची गरज असते. हम्म. राईट. पण आपण सुरुवातीपासूनच काही गोष्टी पाहिलं तर आपल्याला काहीच गरज नाही करायची. ओके. आता ओंकार, आणि अजून एक गंमत सांगतो, हम्म. सॉरी, अजून एक गंमत सांगतो. सांग, यू कंटिन्यू, मग मी विचारते. म्हणजे मला आठवत आहे, मी जेव्हा हे सगळं सुरू केलं होतं, मी पहिलं काम केलं होतं, मला लोणची फार आवडते. हम्म. म्हणजे मला कैरीचं लोणचं भयंकर आवडतं, मिरचीचं लोणचं भयंकर आवडतं. म्हणजे बटाट्याचा पराठा आणि मिरचीचं लोणचं म्हणजे अफाट कॉम्बिनेशन. आणि प्लस पापड पापड जे खिचडी, मुगाची खिचडी असते, पापड असतं. इट्स म्हणजे आय कॅनॉट से एनिथिंग अबाउट इट. सो या सुद्धा गोष्टी इट कम्स अंडर द हेल्थ, यु नो. म्हणजे पापड किंवा लोणचं खाल्ल्याने सुद्धा आपल्याला विटॅमिन्स मिळतात, व्हायटल विटॅमिन्स मिळतात. तूप आपण जे घेतो, इव्हन ऍक्च्युली जर तुम्ही योगिक गोष्टी तुम्ही जर योगाचा तुम्ही स्टडी केला तर योगा नॉर्मली आपण एका फिजिकल ऍक्टिव्हिटी पुरतं मर्यादित ठेवलं, पण योगा इज मच मोर बियॉन्ड इट. आणि योगामध्ये फूडचा एक वेगळा सेक्शन आहे, संपूर्ण सेक्शन आहे. त्यामध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे, यू हॅव टू योगिक have to eat something with ghee, something with milk, something with sugar, something with honey. He has to have it. आता याच्यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की हे अवॉइड करा, घी अवॉइड करा, असं कुठेही म्हटलं नाही, साखर अवॉइड करा असं कुठेही म्हटलेलं नाही. बट मॉडरेशन्स मध्ये, काही डिसिप्लिन्स मध्ये इट्स ऍब्सोल्युटली फाईन. म्हणजे पंचामृतच बनवलंस की तू. हो बरोबर आहे, पंचामृत. राईट राईट. मी म्हणूनच म्हणाले, कारण की जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहेत, ह्या सगळ्या फॅक्टर्स आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहे, आणि ऑल ऑफ अ सडन शटिंग एनी ऑफ द थिंग डाऊन, ऑल ऑफ अ सडन आपल्या बॉडीला जी सवयच नाहीये किंवा आपल्या कल्चरमध्ये नाहीये, तर ते सडन शटडाऊन मुळे पण बाकीचे काही आजार होऊ शकतात का माणसाला? ही प्रोबॅबिलिटी आपण अवॉइड करू शकतो का? असू शकते का? सॉरी. हो, म्हणजे जर तुम्ही म्हटलं, आता आपण जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर झिरो कार्ब डाएट जे असतं, झिरो कार्ब डाएट म्हणजे किटोनिक डाएट मध्ये नॉर्मली कार्ब अवॉइड करतात. तर त्यांनी काय होतं, एकतर आपण शिकलेलो आहे की कार्बोहायड्रेट्स इज द फंडामेंटल सोर्स ऑफ एनर्जी, फंडामेंटल सोर्स. ठीक आहे. आता समजा तुम्ही कार्ब्सच घेतलं नाही तर बॉडी एनर्जी कुठून घेणार? एक तर तुमचं फॅट तुम्ही घ्याल किंवा प्रोटीन्स तुम्ही घ्याल. फॅटचं पर्सेंटेज तसंच कमी करतो आपण भीतीने, मग बॉडी म्हणजे आपलं शरीर प्रोटीन्स कडे जाईल. आता काय होईल, प्रोटीन्स इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ आवर बॉडी सेल्स, म्हणजे मसल्स बिल्ड करायला ते मदत करतं. पण त्या अगेन्स्ट शरीर त्याचा उपयोग कसा करतं? ब्रेकडाऊन करायला, कारण एनर्जी पाहिजे. राईट. जेव्हा तुम्ही कार्ब्स कम्प्लिटली कट डाऊन करता तेव्हा तुमची एकतर तुम्ही मेन एनर्जी सोर्स तुम्ही घालवताय, त्यामुळे यू मे फील लिथार्जिक. त्यामुळे तुमची बॉडी म्हणजे मसल्स ग्रोथ तर तशीच होत नाही, ऍक्च्युली मसल डिक्रीज होईल. त्याच्यानंतर युअर अनालिटिकल थिंकिंग, युअर अलर्टनेस, इट गोज इंटू सम, म्हणजे बिघडतं कम्प्लीट हे होतं. आणि त्या सर्व गोष्टी जर लॉंग टर्म पाळल्या तर खूप आजार होऊ शकतो. म्हणजे हॅव्हिंग रुटीन फूड इन स्मॉलर पोर्शन्स सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. म्हणजे ओव्हर इटिंग नाही करायचे, लिमिटेड जेवायचे, पण जे आहे ते खाल्लं तरी सुद्धा इट इज मोर देन इनफ फॉर ह्युमन बॉडी. ऍब्सोल्युटली. ऍक्च्युली आपल्या कल्चरमध्ये जे मी आधी सुरुवातीला म्हटलं, मिताहार म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. त्या मिताहार मध्ये असं लिहिलेलं आहे, आपलं जे पोट आहे त्याचा अर्धा भाग आपण खाण्याने भरला पाहिजे, 1/4 भाग आपण पाण्याने भरला पाहिजे, आणि 1/4 भाग आपण हवा जी आपण ऑक्सिजन घेतो त्याने भरला पाहिजे.
हम्म. पण आपण आता सगळं उलट करतो. आपण म्हणजे एक म्हणजे वन पार्ट ऑफ एक आपलं स्टमक असेल तर 10 पार्ट ऑफ आपण फूड घेतो. हम्म. राईट. आणि हम्म. our stomach is the only organ which can expand up to 50x times. आणि म्हणून तुम्ही नॉर्मली बघता की पोट सहज वाढतं, सहज पुढे येतं. तर आणि पोट सगळ्यात कमी डिफिकल्ट करण्याचं होतं मेन कमी करायला. मेन जे ऍक्च्युली ते डिफिकल्ट जाणार कारण की त्याच्या मागं पण बरंच सायन्स आहे. ते का असतं? इट इज ऑल्सो पोट मोठं होणं म्हणजे तुम्हाला आता हे आश्चर्य वाटेल. पोट मोठं असणं इज ऍक्च्युली प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम फॉर अवर बॉडी. Because that हे is not सरप्राइझिंग आहे. going anywhere else. It is accumulating at one location. असं आहे. सगळा फॅट इज कारण accumulated. कसं आहे राईट. कारण कसं आहे, एक तर तुम्ही तुमचे जे शरीराची जी रचना आहे ते तुम्ही त्याचं रिस्पेक्ट करत नाही, पालन करताय. बॉडी सायकल जी असते प्रोसेस, नॅचरल प्रोसेस आहे ते पालन करत नाही. मग काय करतं बॉडी शरीराला वाटतं की काय याचं म्हणजे मला वेळेवरती अन्न मिळत नाही किंवा मला वेळेवरती झोप मिळत नाहीये. मग ही व्यक्ती खरंच काही टेन्शन मध्ये आहे का काही काही डेंजर सिच्युएशन मध्ये आहे का? मग डेंजर सिच्युएशन मध्ये असल्याने मग बॉडी काय करते आधी क्रिटिकल ऑर्गन्सला सेव्ह करायचा प्रयत्न करते. आता क्रिटिकल ऑर्गन्स म्हणजे काय? आपली किडनी, आपले इंटेस्टाईन जे पोटामध्ये असतात. ओके. आणि तिथं फॅट अक्युम्युलेट करत 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 मग आपलं पोट वाढतं. अच्छा. माय गॉड, ह्या मागे भरपूर स्टडी आहे आणि बराच स्टडी लागतो पण खूप आय खूप खूप म्हणजे थिंक मी पण अजून खूप बघतोय. अजून मलाही शिकायचंय, बरंच अजून शिकतोय. दॅट्स रिअली नाईस ओंकार टू नो बिकॉज काय होतं ना, भरपूर आपण डायटिंग बद्दल भरपूर मिसकन्सेप्शन्स आहेत आणि मग त्यामध्ये सुद्धा बऱ्याच बुक्स आहेत मार्केटमध्ये. पण समबडी हू हॅज ऑलरेडी डन सर्टन चेंजेस इन देअर सेल्फ आणि हेल्दी लाईफस्टाईल तरीही जगतायत, अशी उदाहरणं घेऊन हे लोकांना हे सगळ्या मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना पण रिलेट करता येईल की बाबा मी नाही डाएट करणार, मी लग्नाला गेलो तर मी गुलाबजाम खाणार, मी रसगुल्ला खाणार, मी स्वीट्स खाणार, मी तळलेलं खाणार, पालकपुरी खाणार, जेही काही आहे. म्हणजे देन इट इज लाईक अरे नाही हे नाही खाऊ शकत, ते नाही खाऊ शकत आणि मग ते इट बिकम्स लाईक अ सजा फॉर अ पर्सन. एवढं राईट राईट म्हणजे राईट. असं वाटतं की अरे बापरे काय त्रास आहे हा, असं होतं त्यांना. नाही अगदी बरोबर आहे. कारण मला असं वाटतं आतल्या आत माणूस किती दुःखी होतो ते डाएटिंग करत असताना. राईट राईट राईट. आणि आपण जर बघितलं मोस्टली आपण खातो कशासाठी? आपल्या मूड स्विंग्समुळे जास्त खातो. म्हणजे आपण कुठल्या प्रेशरमध्ये आलो किंवा आपल्याला खूप आनंद झाला त्यामुळं आपण जास्त खातो. पण नॉर्मली आपण म्हणजे योगिक सायन्स मध्ये असं म्हटलेलं आहे की आपण जे खातो वी शुड नॉट ईट फॉर अवर ओन सेल्फ, वी शुड ईट टू गिव्ह नरिशमेंट टू अवर बॉडी. आपल्या शरीराला काही तत्व पाहिजेत म्हणून खाल्लं पाहिजे. आता याचा अर्थ असं नाही की सगळ्या गोष्टी आपण बोरिंग खायला पाहिजे, असंही काही. तो मी आता जे प्रयत्न करतोय, मी या गोष्टीवरतीच लोकांना जागरूक करायचा प्रयत्न करतोय की तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही इव्हन हॉटेलिंग सुद्धा करू शकता विथ हॅव्हिंग युअर ओन डिसिप्लिन. You can follow your office timings, you can follow whatever you want, you can follow any anniversary or wedding or any occasions. सगळ्या गोष्टी करू शकता. You just have to be mindful of yourself. That's it. बरोबर आहे. बस अलर्ट राहा, कॉन्शियस राहा आणि जे खात आहात ते खा. घरामधलं जेवण शक्यतो खा. आता कोविडमुळे पण सिच्युएशन जरा क्रिटिकल झालाय. बट आय थिंक बरीच युजफुल इन्फॉर्मेशन आणि आय ओपनिंग इन्फॉर्मेशन दिली आहेस तू ओंकार ह्या सेशन मध्ये. आणि त्यावरती पण आपण पुढेही काही गोष्टी बोलत राहू रिलेटिंग टू आयुर्वेदा इन नेक्स्ट एपिसोड ऑफ डायटिंग. पण तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस हिअर टुडे. आज तू जॉईन केलंस वेळात वेळ काढून आणि शो मध्ये आलास आणि आमच्या प्रेक्षकांना बरीच युजफुल इन्फॉर्मेशन दिली, त्याबद्दल आय एम रिअली ग्रेटफुल. थँक्स अ लॉट. आणि मला खूप आवडतं म्हणजे सगळी जर्नी शेअर करायला, नॉलेज शेअर करायला. कारण काय नॉलेज वाटल्यानेच वाढतं असं म्हणतात. त्यामुळं आय रिअली लाईक. मला तीच गोष्ट चांगली वाटते काय ओंकार की आय हॅव सीन युअर ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्झिशन आणि त्या ट्रान्झिशन फेज मध्ये द वे यू हॅव ट्रान्सफॉर्म्ड युअर सेल्फ आणि अजूनही तू उलट त्याच्यापेक्षा जास्त एनर्जेटिक आहेस,
तेवढंच वर्कआउट करतोस आणि म्हणजे त्यामध्ये तुझ्या स्केड्यूल मध्ये काही खूप मेजर डिफरन्सेस न करता सुद्धा यू हॅव मॅनेज टू डू दिस, जे प्रॅक्टिकली मी उलट ऍप्लिकेबल आहे कोणालाही. ऍब्सोल्युटली मी उलट सोशल सेक्टर मध्ये काम करतो जिथं टायमिंग्स आर जस्ट ऑन पेपर. म्हणजे फील्डमध्ये म्हणजे आमचं असं असतं की जी फील्डमध्ये लोक असतात ट्रॅव्हल एरियामध्ये तिथं नेटवर्क आलं त्यावेळेला कॉल करतील, मग ते तुम्हाला कॉल कधी येऊ शकतो. तो अशा वेळेस सुद्धा या गोष्टी सहज पाळलं जाणं शक्य आहे. इट जस्ट रिक्वायर्स की तुमचं कमिटमेंट किती आहे आणि तुमचा गोल व्यवस्थित पाहिजे. यू हॅव टू बी क्लिअर, ऍब्सोल्युटली क्लिअर अबाउट द वाय म्हणजे तुम्हाला या गोष्टी का करायच्या, राईट. कारण सुरुवातीला मी सगळं ग्लोरीफाय नाही करणार, कारण सुरुवातीला इट विल टेक सम टाइम फॉर यू टू ऍडजस्ट. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला काही अवॉइड करायचं नाही, पण टायमिंगची बाबतीत थोडस तुम्हाला हे करावं लागेल. बट ऑन द लॉंग रन यू विल बी एबल टू डू एव्हरीथिंग अँड प्लॅन युअर डे प्रॉपरली, परफेक्ट. वाव, वंडरफुल मेसेज ओमकार. मला वाटतं माय डिअर नारीज अँड द मेन हू लव्ह देअर नारीज, आय होप हा एपिसोड तुम्हाला युजफुल असेल आणि तुम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन स्टोर करून घ्या तुमच्या स्टोर हाऊस मध्ये आणि प्लीज इम्प्लिमेंट करा. वर्कआउट लिमिटेड आणि डाएट लिमिटेड ठेवला की सगळं काही कंट्रोलमध्ये येऊ शकतं. सो आय थिंक पुढे ओमकार काय डाएट फॉलो करतो किंवा ओमकारचं जे रुटीन आहे खाण्यापिण्याचं किंवा तो कुठल्या दिवशी काय खातो हे आम्ही पुढच्या एपिसोड मध्ये डिस्कस करू. न तुम्हाला पण लक्षात येईल की अरे आता हे सगळ्या गोष्टी खातो, पण बिकॉज आम्ही आज ओव्हरव्ह्यू देण्याचं ठरवलं होतं तुम्हाला आणि नेक्स्ट एपिसोड मध्ये आम्ही इन डिटेल सांगू की ओमकार कुठल्या दिवशी काय जेवण करतोय किंवा खातोय. म्हणजे तुम्हाला एक रेफरन्स पॉइंट मिळेल की काय काय केलं की काय होऊ शकतं, म्हणजे तरी सुद्धा तो ट्रान्सफॉर्म होऊ शकतात तुम्ही आणि जास्त स्ट्रेस घेण्याची गरज नाही डाएट हा विषय काढून. चालेल आणि ओमकार. कोणाला जर बघायचं हो. असेल तर तुम्ही कोणीही इंस्टाग्राम अकाउंट जे आहे माझं त्याच्यावरती माझे खाण्याचे काही मी फोटो टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता काय काय खात असतो. ओ वाव, दॅट इज येस, दॅट इज रिअली ग्रेट. तुम्ही ओमकारला फॉलो पण करू शकता त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती आणि बघू शकता की त्याने काय काय ते काय डाएट फॉलो करतोय किंवा काय डाएट करतोय आणि कसं वर्कआउट करतोय. त्याचे भरपूर इंटरेस्टिंग पोस्ट आहेतही इंस्टाग्रामवर किंवा लिंक्डइन वर सुद्धा. सो डू कनेक्ट आणि ऑल्सो डू कनेक्ट विथ अस on Wake Up Urban Nari platform on Facebook, Instagram, Twitter handle आणि LinkedIn वर. सो आजसाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या एपिसोड मध्ये विथ ओमकार's डाएट. थँक्यू सो मच ओमकार फॉर जॉईनिंग इन थँक्यू. आणि या थँक्यू. आणि आपला पुढची जी सिरीज आहे इंस्टाग्राम वरती जी सुरू केली आहे आम्ही, मेन आर फ्रॉम मार्स आणि विमेन आर फ्रॉम व्हीनस, घेऊन येणार आहे मी विथ सुजित ढुमरे वीकडे मध्ये एकदा. तर आम्ही एका वीक मध्ये एक दिवशी इंस्टाग्राम लाईव्ह जातो, तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओजही बघू शकता. थँक्यू अँड प्लीज स्टे इन टच. फॉलो me and Omkar on all of our handles to know more. Thank you. Bye bye. Take care.